नमस्कार शेतकरी मित्रांनो. मृग नक्षत्र सुरू झालं की आपल्याला वेध लागतात ते म्हणजे पेरणीचे. विशेषतः सोयाबीनच्या पेरणीसाठी आपली मोठी तयारी असते. पण मित्रांनो, यंदा पावसाची घाई न करता थोडा संयम पाळणं खूप गरजेचं आहे. कारण ही घाई आपल्याला महागात पडू शकते. आपल्याला वाटतं की एक दोन पाऊस झाले की पेरणी उरकून घ्यावी. पण फक्त एवढ्या पावसावर पेरणी करणं हा एक मोठा धोका आहे. जर पेरणीनंतर पावसाने ओढ दिली तर कोवळी रोपे जळून जातात आणि मग आपल्या समोर उभं ठाकतं ते म्हणजे दुबार पेरणीचं संकट. दुबार पेरणी म्हणजे दुप्पट बियाणं, दुप्पट मजुरी आणि दुप्पट कष्ट. हा आर्थिक फटका आपल्याला सहन होणार नाही, हो ना? मग शहाणपणा कशात आहे? तज्ज्ञ सांगतात की किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा विचारही करू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीमध्ये किमान 4 इंच पाऊस पडलेला असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ती ओल टिकून राहते. केवळ वरून जमीन ओली दिसली म्हणजे काम झालं असं नाही. माती उकरून बघा. ती किमान 6 ते 7 इंच खोलपर्यंत ओली असायला हवी. आपलं सोयाबीनचं बियाणं हे महाग असतं. आपली एक चूक हे मौल्यवान बियाणं वाया घालवू शकते. त्यामुळे गडबड करू नका. 2 दिवस उशिरा पेरणी झाली तरी चालेल, पण ती पक्की हवी. जेव्हा जमिनीत पुरेशी ओल असेल तेव्हाच रोपांची वाढ जोमाने होईल. लक्षात ठेवा, पेरणीची घाई टाळणे म्हणजेच आपल्या कष्टाच्या पैशांची बचत करणे होय. हाच खरा स्मार्ट शेतकरी. स्थानिक कृषी केंद्राकडून किंवा हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची खात्री करूनच पुढचे पाऊल उचला. हवामानाचा अंदाज नेहमी घेत राहा. आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. मोबाईलवर पावसाचा अंदाज बघा आणि त्यानुसार आपल्या पेरणीचे नियोजन करा. दुबार पेरणीचा हजारो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी फक्त थोडा संयम आणि योग्य निर्णयाची गरज आहे. ही बचत तुमच्या कुटुंबासाठी मोलाची आहे. जेव्हा आपण नियमाप्रमाणे चालतो तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देतो. योग्य पावसावर केलेली पेरणी कधीच वाया जात नाही. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा द्या. घाई न करता पावसाचा पूर्ण अंदाज घेऊन मगच ट्रॅक्टर शेतात उतरवा. पाऊस येणारच आहे, फक्त त्याला थोडा वेळ द्या. जमीन चांगली तापलेली असते, तिला शांत होऊ द्या आणि मग बी पेरा. ज्यावेळी बियाला जमिनीतून योग्य पोषण आणि ओलावा मिळतो तेव्हाच ते जोमाने वर येते. हेच आपल्या यशाचे गमक आहे. तर मित्रांनो, आपला हा 4 इंचाचा नियम विसरू नका. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि मगच पेरणी. एकमेकांना विचारा, माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. घाईत घेतलेला निर्णय नेहमीच पश्चाताप देतो. पुन्हा एकदा सांगतो, केवळ 1-2 पावसावर भुलू नका. तो पाऊस जमिनीत मुरू द्या, थंडावा येऊ द्या. दुबार पेरणीचा मनस्ताप आणि वेळ कोणालाच नको असतो. त्यामुळे हा धोका वेळीच ओळखा आणि सुरक्षित पेरणी करा. आपली शेती ही आपली लक्ष्मी आहे. तिचे नियोजन योग्य पद्धतीने करा. थोडा उशीर झाला तरी फायदा आपलाच आहे. योग्य वेळी केलेली पेरणी तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देईल. तुमचं कष्ट सार्थकी लागेल. मुख्य उद्देश विसरू नका. पेरणीची घाई टाळणे म्हणजेच दुबार पेरणीचा खर्च वाचवणे होय. या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला सुरक्षित ठेवा. आपली शेती, आपला अभिमान. हा महत्वाचा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. आपण सर्व शेतकरी मिळून एक चांगला आणि फायदेशीर हंगाम साजरा करूया. एकत्र येऊया, प्रगती करूया. येणारा हंगाम तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. आपली प्रगती आपल्या हातात. सुरक्षित रहा, आनंदी रहा.